आई, बाबा, मला माफ करावं. मी आजवर तुम्हाला कधीच उलट बोललो नाही आणि आजही बोलणार नाही बरं का. पण आज मी खूप थकलोय. आयुष्याच्या या शर्यतीत धावता धावता माझे पाय आता खरंच चलत नाहीयेत हो. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय, पण मला नेहमी एकाच साच्यात बसवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. त्याच्याकडे बघ, तो किती पैसे कमावतोय. हे वाक्य ऐकून ऐकून ना मला वाटायला लागलं की जर माझ्याकडे नोकरी आणि पैसा नसेल ना, तर माझी माणूस म्हणून काहीच किंमत नाही. या समाजाला फक्त यशस्वी लोक दिसतात, पण त्या यशामागे माणूस आतून किती तुटलाय ना, हे कोणालाच नाही दिसत. हा, अजून एक प्रश्न आहे बरं का. लोक काय म्हणतील? माझा श्वास कोंडलाय हो या वाक्याच्या आडोशाला. खरं सांगू, मी खूप प्रयत्न केला. आई आई मी खूप प्रयत्न केला ग या समाजाच्या अटीवर जगण्याचा. पण रोज सकाळी उठून तोच खोटा मुखवटा चेहऱ्यावर लावणं आता मला समजत नाही. जेव्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की मला आतून त्रास होतोय, अरे हे काही नाही, विचारू नकोस, सगळं ठीक आहे, असं म्हणून विषय टाळला. माझ्या हातला गोंधळ कोणालाच ऐकू नाही आला. खरं सांगू, माझा राग कोणावरच नाही, ना तुमच्यावर ना या समाजावर. माझी तक्रार फक्त या व्यवस्थेशी आहे, जिथे भावनापेक्षा जास्त पैशाला आणि सुखापेक्षा जास्त दिखाव्याला जास्त किंमत आहे. एक गोष्ट सांगू, माझ्या जाण्यानंतर स्वतःला दोष देऊ नका. मी हारलो नाही बरं का. मी फक्त एक शांत झोप शोधतोय, जी मला या गोंधळलेल्या जगात कधीच मिळत नाही. माफ करा. तुमचाच आशिष.